तर महा एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजप मुसंडी मारताना दिसणार आहे। आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्राचा हा अंदाज ॲट अ ग्लान्स एका नजरेमध्ये भाजप 140 ते 152 जागा, मात्र विभागवार भाजपचं हे यश नेमकं कसं असेल हेही आता आपण पाहूया। तर या महा एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरेल। या पोलनुसार विदर्भामध्ये भाजपची 61 ठिकाणी सत्ता येईल असा एक मोठा अंदाज वर्तवण्यात येतोय। शिवसेनेची 7, राष्ट्रवादीची 5 ठिकाणी सत्ता येईल आणि विदर्भामध्ये काँग्रेसचा 19 नगर परिषदांवर झेंडा फडकेल असा हा अंदाज सांगतो आहे। जेडीएस आणि झी 24 तासनं हे महा एक्झिट पोल सादर केलेले आणि त्यानुसार हा सगळा अंदाज आहे। एकूण 100 जागा विदर्भामध्ये आणि यामध्ये भाजप 61 जागांवर विजयी होताना दिसेल। तर शिवसेना युपीटी 1 जागा केवळ मिळेल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी भोपाळी फोडताना दिसत नाहीये। काँग्रेसकडे 19 जागा जातील असा हा अंदाज आहे। खरं तर काँग्रेसचं मोठं वर्चस्व इतके वर्ष विदर्भामध्ये दिसत होतं। विदर्भातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा काँग्रेसचं मोठं वर्चस्व असताना यावेळी मात्र केवळ 19 जागा मिळतील असा हा अंदाज आहे। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे फुटाफुटीचं राजकारण आपण पाहिलेलं आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम आता हा पाहायला मिळतोय। तर विदर्भामध्ये आपण आणखी थोडंसं खोलवर जाऊया, पाहूया नागपूरमध्ये काय नेमकं चित्र आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 15 नगर परिषदा, 12 नगरपंचायतींसाठी मतमोजणी आता काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि 2383 उमेदवारांचं भविष्य आज ठरणार आहे। या उमेदवारांमध्ये कौल नेमका कुणाला मिळणार आहे, मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये आपला कौल देत आहे हे काही तासामध्ये आता स्पष्ट होणार आहे। काही तासात हे सगळं चित्र स्पष्ट होईल। झी 24 तासवर आपल्याला पाहता येईल। सगळ्यात अचूक आणि वेगवान निकाल हे झी 24 तासवर लागतील आणि त्याचबरोबर काही राजकीय विश्लेषकांची चर्चा सुद्धा आपण पाहणार आहोत। नागपूर जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी आता काही वेळामध्ये सुरू होईल। नगर परिषद नगरपंचायतीवर बाजी नेमकी कोण मारणार अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल। 2383 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला या निमित्तानं आज होणार आहे। नागपूर जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये 27 नगराध्यक्ष, तब्बल 540 नगरसेवक या निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत। विदर्भातल्या 76 नगर परिषदा, 24 नगरपंचायतीमध्ये बाजी कोण मारणार हे काही वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे। तर वाडी नगर परिषद मतमोजणी केंद्राबाहेर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, तिथलं वातावरण नेमकं काय आहे या संदर्भात जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। थोड्या कालावधीमध्ये नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतचे निकाल हाती येणार आहे। किंबहुना राज्यात सर्वाधिक निकाल जे लागणार आहे ते नागपूर जिल्ह्यात लागणार आहे। तब्बल 27 ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतचे निकाल येणार आहे आणि विदर्भात 100 ठिकाणी हे संपूर्ण निकाल येणार आहे। नागपूरच्या निकालांकडे खास करून सगळ्यांचं लक्ष राहणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही होम पिच आहे। आता आपण वाडी नगर परिषदेच्या बाहेर उभा आहे आणि तिथले हे संपूर्ण कसे टेबल क्रमांक लागणार आहे, किती फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे हे अपेक्षित सगळ्यांचं राहणार आहे। नागपुरात सुद्धा अगदी चुरशीची लढत आहे। नागपुरात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी सुद्धा लढत आहे। 1-2 ठिकाणी काही स्थानिक आघाड्या किंवा स्थानिक यांच्यामध्ये सुद्धा लढत दिसणार आहे। तर विदर्भात सर्वत्र जे दिसणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेस प्रामुख्याने अशी ही संपूर्ण लढत येणार आहे। यवतमाळ असो किंवा अमरावती असो, बुलढाणा असो, या सर्व ठिकाणी अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकीकडे शिवसेनेचे काही नेते आहे, आशिष जयस्वाल यांची रामटेकला जशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे उईके जे यवतमाळला त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि विदर्भात अतिशय चुरशीच्या लढती अनेक ठिकाणी दिसून येत आहे। पण झी 24 तास आहे जो एक्झिट पोल आहे त्याच्या कौल जो दिसतोय त्याच्यात भाजपा वरचढ दिसत आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात हे चित्र सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये जनतेचा कौल निमशहरी भागांमध्ये कोणाला मिळतो आणि ग्रामीण भागामध्ये कोणाला मिळतो हे स्पष्ट होणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, वाडी, नागपूर।